आज मी एक असली भारी बुलेट बघितलेलो, पण ती बुलेट नव्हतीच, काहीतरी वेगळंच होतं. सकाळी लवकर की नाही मला पाठीवर पंप घ्यायला लागलेला, कारण आपल्या द्राक्ष बागेत जी गहू झाले की नाही त्यावर सगळं औषध मारून घ्यायचं होतं. त्यामुळे मग पहिल्यांदा की नाही आपल्या पंपात असं बरोबर औषध तयार केलं आणि मग आपलं पंप घेऊन की नाही बरोबर औषध पण मारायला चालू केलं. आणि मग नंतर तेवढंच 2-2.5 तासात की नाही टोटल 5% औषध मारून की नाही शेवटी औषध मारायचं तर संपवलं. आणि हे जसं संपलं की नाही मी तसं पहिल्यांदा घरी गेलो आणि मग तिथनं सगळं आवरून की नाही सलगरला निघालो. पण तिथनं जाता जाता की नाही मी पहिल्यांदा रोपवाटिकेमध्ये गेलतो आणि इथं आल्यावर ना की नाही तेवढं झेंडवाच्या रोपांची 4 स्ट्रे पण घेतलेलो. आणि आता ही घेतलेलं रोप की नाही मला बेळंकी जाता देऊन जायची होती, त्यामुळे इथं बेळंकीत आल्यावर ना की नाही पहिल्यांदा आमच्या मावशीकडे आलो आणि मग आणलेली सगळी रोपं तीन मावशीकडे देऊन तिथं पण थोडा वेळ थांबलेलो. आणि ते सगळं झाल्यावर ना की नाही मग नंतर सलगरला निघालो. मग इथं आल्यावर ना की नाही माझं काम होतं ते म्हणजे एक फॉर्म भरायचं होतं. आणि जिथे गेलतो की नाही तिथल्या दादांनी ते मला सगळ्यांनी ओळखलेली, त्यामुळे जे आपलं काम होतं की नाही ते पण लवकर झालेलं. आणि मग मी इथलं सगळं काम आवरून सगळे घरी जातच होतो. तेवढ्यात मग ह्या सगळ्या दादांनी पण की नाही मला ओळखलं आणि त्यांच्यासोबतच की नाही एक पाणीपुरीची प्लेट पण खाल्लं. मग तिथंच की नाही आम्हाला ही ट्रॅक्टर दिसलेली, पण ही आता अर्धी ट्रॅक्टर पण आहे आणि अर्धी बुलेट पण आहे. आणि ह्याच बुलेटच्या ट्रॅक्टरला बघायला पण की नाही गर्दी पण लय झालेली. त्यात आणि याला मागं पण की नाही असं रोटर पण जोडता येते, म्हणजे ही तशी की नाही सगळी ट्रॅक्टरचं आहे, पण त्याचं तोंड तेवढं की नाही असं बुलेटचं आहे. आणि हे पण आता दिसायला तसं भारी आहे, पण काम कसं करते काय माहिती. बरं ते जाऊ दे, सगळं मला तिथंच की नाही अनेक दादा तीन भेटले, मग त्यांना नको नको म्हणत की नाही त्यांनी शेवटी उत्तप्पा मागवलेला, त्यामुळे की नाही तो पण खाल्लो. आणि शेवटी मग आज ज्यांना ज्यांना भेटलं होतं की नाही त्यांचं खरंच मनापासून आभारी आहे, कारण तुमच्या सर्वांचा एवढा सपोर्ट बघूनच की नाही खरंच मनाला भारी वाटलं. बाकी मग आता भेटूया आपण एक असंच नवीन ब्लॉग मध्ये.